झी 24 तास, एक पाऊल पुढे. हाय फ्रेंड्स, मी मृदुला. झी 24 तास मध्ये तुमचं स्वागत. एंटरटेनमेंट मधल्या धमाल न्यूज, गॉसिप्स, फर्स्ट लुक, न्यू रिलीजेस अशा सगळ्या बातम्यांवर आहे आमचा स्पॉटलाइट. सो चला तर मग सुरू करूया हा धमाकेदार एंटरटेनिंग शो स्पॉटलाइट. मुंबई पुणे मुंबई हा दोनच पात्रांभोवती फिरणारा सिनेमा साऱ्यांनाच माहितीये. आठवण करून द्यायची तशी गरज नाही. मात्र आता अचानक या सिनेमाची आठवण होण्याचं कारणही खास आहे. सतीश राजवाडे दिग्दर्शित मुंबई पुणे मुंबई या सिनेमाचा पार्ट 2 अर्थात सिक्वेल लवकरच आपल्या भेटीला येतोय. आतापर्यंत या सिक्वेलच्या रंगणाऱ्या चर्चांना खुद्द सतीश राजवाडेनंच आमच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत करताना शिक्कामोर्तब केलं. कधी तू चमचम करणारी चांदण्या. आणि त्यातून तो पुण्याचा म्हटल्यावर मला त्याला भेटायची सुद्धा इच्छा झाली. पुण्याचा आहे ना? पुण्याचं काय करतो? एक्सप्लेन कर. अरे म्हणजे मी मुंबईची, तो पुण्याचा. मुंबई पुणे मुंबई या फिल्मचा सिक्वेल येण्याची चर्चा सध्या रंगत होती. मात्र याचे कन्फर्मेशन दिले स्वतः दिग्दर्शकांनी. दिग्दर्शक सतीश राजवाडे आता माझ्या बरोबर आहे. सगळ्यात पहिले तर झी 24 तास मध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. एवढा प्रचंड गाजलेला तुझा चित्रपट आहे आणि त्याचा आता तू सिक्वेल घेऊन येणार आहेस, ही चर्चा कुठेतरी रंगत होती. मात्र आज तू झी 24 तासच्या निमित्ताने सगळ्या प्रेक्षकांना एक कन्फर्मेशन देत आहेस की येस, तू या चित्रपटाचा सिक्वेल घेऊन येतोयस. काय सांगशील हा चित्रपट कसा असणार आहे? मी आणि मीरा एंटरटेनमेंट आम्ही दोघांनी मिळून मुंबई पुणे मुंबई बनवला होता. त्यात दोनच पात्र होती आणि कुठलीही गोष्ट एकदा रंगल्यानंतर त्याचा दुसरा भाग आपण आवर्जून त्याची वाट बघतो. आणि जो काही आम्हाला ऑडियन्स आणि प्रेक्षकांचा रिस्पॉन्स मुंबई पुणे मुंबईसाठी मिळाला आहे, त्याच्यानंतर एक 1.5-2 वर्षानंतर आता आम्ही पुन्हा असा विचार करतोय की त्यांचा हा प्रतिसाद आज कुठेतरी पुढे घेऊन जावा. आणि कास्टिंग तीच राहील. आणि पहिल्या पार्टमध्ये जसं फक्त 2च पात्र होती या चित्रपटात, ती 2 पात्र कायम राहतील. पण त्यांच्याबरोबर अजून काही पात्र सुद्धा या चित्रपटात येतील. मी अजून काही म्हणण्यापेक्षा अजून बरीच पात्र या चित्रपटात इन्व्हॉल्व्ह होतील. लिखाणाच्या स्टेजमध्ये आहे चित्रपट. आम्ही ऑलरेडी त्याचं लिखाण सुरू केलं आहे. मी फ्लोअरवर कधी जाईन याची बातमी मी पुन्हा एकदा तुम्हाला देईन. पण डेफिनेटली त्याचं काम सुरू झालं आहे आणि वी आर लुकिंग फॉरवर्ड फॉर द सिक्वेल. मी अशी कधी म्हणते ते माझं मत होतं, निर्णय नाही. अरे कसली विचित्र मुलगी आहे ही. हे बघ, मी अशीच आहे. लाट येईल तसं पोहायचं. जगलो तरी स्वतःच्या जीवावर, बुडलो तरी स्वतःच्या जीवावर. मुक्ताने जस्ट रिसेंटलीच एक सोशल नेटवर्किंग साईटवरती हे टाकलं की ती फिल्ममध्ये काम करणार आहे पुन्हा एकदा, आणि तिला इतकं रिस्पॉन्स, प्रचंड रिस्पॉन्स मिळाला. काय वाटतं तुला, जेव्हा तू तुझ्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा फॅमिलीमध्ये जेव्हा ही गोष्ट सांगितली असेल की मी ह्याचा सिक्वेल करणार आहे, तुला कशा पद्धतीने रिस्पॉन्स आलाय? मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की लोकांचा खरंच खूप प्रचंड प्रतिसाद आहे. आणि कुठेतरी लोकांना ह्या गोष्टीचा पार्ट 2 बघायचा आहे. कुठेतरी ते थांबलेत. मला कुठेतरी असं वाटतंय की कदाचित मी खूप लवकर संपवला की काय पहिला भाग. त्यामुळे मी आणि मीरा एंटरटेनमेंट आम्ही पुन्हा तोच विचार करतोय की ह्याचा पार्ट 2 लवकर घेऊन यावा. आणि आय एम होपिंग की पार्ट 1 इतकाच तोही गाजेल, सो दॅट वी कॅन हॅव पार्ट 3 ऑल्सो. भिजलेल्या वाटा चिंब पावसाची पोलिरा. पहिली जी स्टोरी होती जसं तू म्हणालास की त्याच्यात 2च कॅरेक्टर्स होते आणि तरी पण ते इतके इंटरेस्टिंग आणि इतकी गोड स्टोरी होती, इतकी रोमॅन्टिक, इतकी छान स्टोरी होती. सिक्वेल म्हटल्यानंतर फॉलोअप स्टोरी त्याच्यामध्ये नक्कीच असणार आहे. गोष्ट ती पुढे नेणारी ती कथा असणार आहे. तर कशा पद्धतीने तू रंगवणार आहेस ही कथा, काय सांगशील? पार्ट 1 जिथे संपला तिथूनच दुसरा भाग सुरू होईल, सो दॅट लोकांना त्याची लिंक करेक्ट लागेल आणि सो दॅट ती गोष्ट कम्प्लीट होईल. पार्ट 2 करायचं आहे म्हणून त्याच्यात काहीतरी वेगळेपणा आणि अखंड काहीतरी एक वेगळी गोष्ट सांगण्याचा मी प्रयत्न करणार नाही. आय विल बी लॉयल टू व्हॉट हॅव टोल्ड इन पार्ट 1. जिथे संपला पार्ट 1 तिथूनच पार्ट 2 सुरू होतो. पुण्याचं काय करतो? एक्सप्लेन कर. अरे म्हणजे मी मुंबईची, तो पुण्याचा.
पुण्याचा. यायचं म्हणजे पण जनरली असं असतं की जेव्हा सिक्वेल करतो तेव्हा एक पिरियड गेलेला असतो, एक 2-3 वर्षाचा पिरियड पुढे सरकलेला असतो. त्यामुळे लुकमध्ये वगैरे कॅरेक्टर्सच्या चेंजेस झालेले असतात. तर ते तू कशा पद्धतीनं मॅच करणार आहेस, हे तुझ्यासाठी टास्क असेल का? तो टास्क आहेच, पण कथेनुसार आम्ही ते बदल करून घेऊ नक्की. काहीतरी प्रयत्न करू की आम्ही पुन्हा त्याच लुकच्या खूप जवळ येऊ. स्वप्नील आणि मुक्ता दोघे खूप हार्डवर्किंग आहेत. त्याचप्रमाणे मी आणि जो लेखक आहे बोर्डवर, आम्ही प्रयत्न करतोय की जंप फार येणार नाही, आणि जो जंप येईल जरी तो पण जस्टिफाईड असेल, आणि पहिल्या भागापेक्षा जास्ती मज्जा आणि जास्ती धमाल घेऊन आम्ही नक्की येऊ प्रेक्षकांसमोर. मराठी फिल्म्समध्ये जनरली सिक्वेल बनत नाहीत. बॉलिवूडमध्ये किंवा हॉलिवूडमध्ये हा ट्रेंड आहे सिक्वेलचा. आणखी एका फिल्मचं चित्रीकरण झाल्याचं सिक्वेल होतोय मराठी फिल्मचा, आणि आता तुझ्या फिल्मची बातमी कळते. तर हा सिक्वेलचा फंडा तुला एक दिग्दर्शक म्हणून कसा वाटतो? मला असं वाटतं की जर पहिल्या भागात पोटेन्शियल असेल आणि जर ऑडियन्सचं फॉलोईंग असेल, प्रेक्षकांचा इतका प्रतिसाद असेल, तर सिक्वेल काढायला काहीच हरकत नाही. पहिल्या चित्रपटाच्या सक्सेसवर, त्याच्या पुण्याईवर सिक्वेलला नक्कीच चांगला प्रतिसाद मिळू शकतो. आणि जर त्याचा कॉन्टेंट सुद्धा पहिल्या इतकाच चांगला असेल तर तो कदाचित यशाचा 4 पावलं अजून पुढे जाऊ शकतो. आपल्याला सगळ्यांनाच आज एक यशस्वी चित्रपट बनवायची इच्छा असते. त्यामुळे मला असं वाटतं की जर आम्ही प्रयत्नपूर्वक पहिल्या भागाच्या पुढे जाऊ शकलो तर आम्ही लोकांना अजून एक चांगला एंटरटेनिंग फिल्म देऊ शकतो. मुक्ता आणि स्वप्नीलची पहिली रिॲक्शन काय होती जेव्हा ते त्यांना सांगितलंस की आता आपण सिक्वेल करणार आहोत? मुक्ता आणि स्वप्नील आर लाईक फॅमिली मेंबर्स नाव, त्यामुळे ते खूप खुश आहेत दोघेही. रादर आम्ही सगळेच खुश आहोत, कारण का जी धमाल, जी मजा आम्ही मुंबई पुणे मुंबईमध्ये केली आहे, आमच्या ज्या काही मेमरीज आहेत ह्या चित्रपटाबरोबर, प्रत्येक वेळी त्याचा विषय निघाल्यानंतर प्रत्येक वेळी त्या मेमरीज डोळ्यासमोर येऊन जातात. त्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच एक वेगळ्या प्रकारचा आनंद आहे की आम्ही पुन्हा तीच अख्खी टीम पुन्हा त्याच सिनेमाच्या संदर्भात पुन्हा एकत्र भेटणार आहोत. रिमझिम झरणारी परसा चांदण्या, कधी तू कोसळत्या धारा, थैमान पारा. जाता काय सांगशील प्रेक्षकांना? फिल्मचं नाव काय असणार आहे? ह्या चित्रपटाचं नाव मी आत्ता सांगणार नाही, पण डेफिनेटली ही सुद्धा प्रेमाची गोष्टच असेल. माझा 1 फेब्रुवारीला एक चित्रपट प्रदर्शित होतो आता, अतुल कुलकर्णी आणि सागरिका घाटगे, त्याचे निर्माते सुद्धा मीरा एंटरटेनमेंटच आहे. त्या चित्रपटाचं नाव आहे प्रेमाची गोष्ट. हीच प्रेमाची गोष्ट आम्ही मुंबई पुणे मुंबईमध्ये सुद्धा पुढे घेऊन येऊ, आणि जास्तीत जास्त प्रयत्न करू की लव्ह शुड बी रिच टू ऑल. कधी तू चमचम करणारी चांदण्या, कधी तू कोसळत्या धारा, थैमान पारा, बिजलीची नक्षी अंबरा. थँक्यू सो मच आमच्याशी बोलल्याबद्दल, आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. तर नक्कीच मुंबई पुणे मुंबईचा हा सिक्वेल खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, यात काहीच शंका नाही. झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट पंकजसह मुग्धा देशमुख, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.